1 तासाच्या आत गोळ्या आणून द्या म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. तुम्हाला कळते एक एक मिनिट किती महत्वाचं आहे ते. तिथे साबीला काही आठवलं आणि धैर्य समोर तिने थोबाड उचकटलं तर माझी वाट लागून जाईल. त्याआधी तिला ठार वेड करायचंय. मी तुम्हाला परत एकदा सांगते, मला कामात आणि वेळेत हयगय केलेली चालणार नाही. यांना जर हिराबद्दल सांगितलं तर या अजून भडकतील. तुमच्याशी बोलतेय मी. सॉरी मॅडम, त्या डॉक्टरमुळे वेळ लागला. ऐकायलाच तयार नव्हता. दिल्या 2 ठेवून मग गोळ्या मिळाल्या. पण मग तो थोबाड उचकटणार नाही ना कुठे? बास काय मॅडम, त्याला सांगितलं याची पोरं कुठल्या शाळेत जातात, तिथनं घरी कधी जातात, त्यांचा क्लास कुठे आहे, सगळी कुंडली मांडल्यावर थरथरा लागला. तो कसला तोंड उघडतोय. छान, ठीक आहे, निघा तुम्ही. आणि हो, इराकडे बारीक लक्ष ठेवा, नाहीतर ती तिकडे काहीतरी गोंधळ घालायची. आता काय वाटेल तेच झालं तरी सावी नाईक या जन्मात तरी बरी व्हायची नाही. चला 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 चला, बस झालं खेळणं. गोड गोड औषध कोणाला घ्यायचंय बरं? मला नको औषध, मला खेळायचंय. चावी औषध तर घ्यायलाच लागल ना. नको, मला नको. अरे बाळा, तुझं जेवण बाकी आहे ना अजून? तुझा जेवण करून ये. आमची सावी की नाही आता औषध घेऊन परत येणार. मला नाही प्यायचं औषध. ते औषध ना खूप कडू आहे. मला नको. जर औषध नाही घेतलं तर आपला ससुल्या रुसल ना, मग तो खेळायला नाही येणार तुझ्या बरोबर. मग ससुल्याला पण औषध द्यायचं. बर, आपण ससुल्याला पण औषध देऊया. मी औषध खाऊन परत येते. हा, चल. कुठे ठेवल्या असतील गोळ्या? फ्रेंड, आपण ससुल्याला खूप औषध द्यायचं आणि मला थोडंच औषध द्यायचं. हा, बर, असंच करू. हा, आपण
सारखे आहेत. कुठली ठेवायचे नक्की? आई, तू इथं काय करतेस? सावीची सगळी रूम खूप पसरली होती ना, सगळं सामान नीट लावलं. नाहीतर ती बिचारी यायची आणि कुठेतरी धडपडायची, तिला लागायचं. म्हणून सगळं सामान अगदी व्यवस्थित लावून ठेवलंय. आई अगं, तू हे सगळं करायची काय गरज होती? अवंती वहिनीला सांगायचं होतं, नाहीतर मी केलं असतं की. आई आहे मी तुझी. सावीसाठी होणारी तुझी फरफट दिसते मला. तुझा विश्वास आहे ना, सावी लवकर बरी होणार. आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि म्हणूनच मी ठरवलंय, तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आता मी तुला साथ देणार. अरे हो, सावीच्या औषधांची वेळ झाली. हं, तिला गोळ्या दे. तिच्यासाठी मी गरम गरम खिचडी केली, ती आणते. हो. चला, आता ससूल्या औषध घेणार आहे. पण ससूल्याच्या आधी औषध कोण घेणार? मी. व्हेरी गुड. चल मग बस आता इथं. चला. मी एकच गोळी खाऊ? त्या गोळ्या खूप कडू आहेत. असं कसं बरं? एकच गोळी खाल्ली तर मग बरं कसं वाटेल? आणि ह्या गोळ्या कडू नाहीयेत. ह्या गोळ्या जर खाल्ल्या तर काय मिळणार आहे माहितीये का? काय? चॉकलेट. मी ससुल्याला तर देणार आहे चॉकलेट. आता अजून कोणाला हवंय चॉकलेट? मला. मग त्यासाठी गोळ्या घ्यायच्या. चला चला चला, पटकन घ्या बरं. व्हेरी गुड. हेच तर हवं होतं मला. सावी नाही, तुझ्या बरबादीला आता सुरुवात झाली. सावी, सावी, सावकाश सावकाश. सावी, सावकाश. पाणी घे, पाणी पी जरा. सावी, अगं काय करतेस? वर बघ, वर बघ. सावी, सावी एका जागी थांब. तू पाणी पी. तू सावी, सावी एका जागी थांब. तू हलू नकोस. वर बघ, वर बघ, वर बघ.
सावी सावी असं नको. सावी सावी काय करतेस? नको मला ही गोळी. काय ते? सावी आता असं नाही करायचं. शांत हो. सावी अगं काय झालं? बोल ना काय झालं? नको मला. अगं ऐकून तरी घे माझं. ऐकून तरी घे. सावी आई मी समजवतो तिला. सावी बाळा असं नाही वागायचं. त्या गोळ्या जर घेतल्या नाही तर तुला बरं कसं वाटेल बरं? हा धैर्य. सारखं असं तू गोड बोलत राहिलास ना तिच्याशी, मग ती असंच हट्ट करणार ना. तुझा धाक असला पाहिजे तिला. गोळ्या नाही घेतल्या तर बरी कशी होणार ती? म्हणून ओरडले मी. हो आई बरोबर आहे तुझं. मी सांगतो तिला. तिला ठसका लागला ना म्हणून म्हणून असं केलं तिनं. नाहीतर इतर वेळी घेतेच किती गोळ्या. ठीक आहे. लहान मुलांना तर कसं समजवायचं ते खरंच माझ्या लक्षात नाही. आई ठीक आहे नो प्रॉब्लेम. एकच मिनिट. सगळ्या गोळ्या खराब झाल्या. आता नवीन आणायला लागतील. मी मागवते ना. मी मागवून घेते. हा पण इथून पुढे असं होऊ देऊ नको. हो मी काळजी. आई तू प्लीज जरा बाहेर जातेस काय? चिडली आहे ना त्यामुळं ती घाबरती यार. मी बोलतो तिच्याशी. सावी सावी सावी. या सावीमुळे माझ्या डोक्याला ना रोज एक नवीन ताप होतो. हिला हिला संपवल्याशिवाय माझ्या ना डोक्याला शांतता मिळणारच नाहीये बहुतेक. आता कोणाचा फोन? हॅलो. दामिनी मुजुमदार. कोण बोलतंय? ते महत्वाचं नाहीये. तुझ्या सगळ्या पापांचा लेखाजोखा माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी मी तुला फोन केलाय. काय झालं? गप्प का? मधुसूदन नाईकला तू मारलंयस हे माहिती आहे मला. तोंडाला येईल ते बोलू नका. तुम्ही कोण बोलते ते सांगा आधी. दामिनी मुजुमदार, स्वतःला फार शहाणी समजतेस ना, पण तुझ्या पापाचा घडा भरलाय आता आणि तो सगळ्या जगासमोर फुटू नये यासाठी तुला त्याची किंमत मोजावी लागेल. कसली किंमत? वेळ आणि जागा पाठवतोय तिथे 1 कोटी रुपये पोचले पाहिजेत आणि नाही मिळाले तर तुझ्या पोराला तुझं सगळं सत्य कळलेलं असेल. लक्षात ठेव आणि पैसे पोचव लगेच. हे हॅलो हॅलो. कट केला. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया बंद करून ठेवलाय. पण हा माणूस आहे कोण? आणि याला सगळ्या गोष्टी कशा काय कळल्या? कोण असेल हा? काय करू? मधुसूदन नाईक आणि त्याची ती कार्टी माझा पाठच सोडायला मागत नाहीये. काय करू? कोण असेल हा?
इन्स्पेक्टर भावेसकर. हॅलो इन्स्पेक्टर भावेसकर, मी तुम्हाला काय सांगते ते जरा नीट ऐका. ताई ताई सॉरी सॉरी, खरंच माझं लक्ष नव्हतं, चुकून झालं, माझा धक्का लागला तुम्हाला ताई, सॉरी खरंच. माझं मी घेते सॉरी सॉरी. ताई तुम्हाला लागलं नाही ना? देवाशपथ सांगते माझं खरंच चुकून मला मला काही झालं नाहीये, कुठेही लागलं नाहीये. तुम्ही ठीक आहात ना? तू शांत हो आधी. तू 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 इथे ये. इथे ये. बस इथे ये. बस तू बस आधी. बस बस बस. हे घे. तू पाणी घे. नीता शांत हो. शांत हो. काही नाही, सगळं सगळं छान होतंय. काय अवस्था करून घेतलीस ग स्वतःची. हे बघ, सावर स्वतःला. हा तसे झालं ते झालं. तेव्हा मला माहितीये 9 महिने ज्या बाळाला पोटात वाढवलं त्याला विसरणं शक्य नाहीये. पण आर्या, आपली आर्या आहे ना, तिच्यासाठी तुला सावरायला पाहिजे ना. तुला सावरायला हवं. ताईला सगळं खरं सांगू काय? असं रडायचं नाही आता. सगळं छान आहे आणि सगळं छान होणार. मी आहे ना. ताई मला ना मला तुम्हाला म्हणजे मला सांगायचं काहीतरी ताई. ताई माझं बाळ. नाही नाही रीता, आता बाळाचा विषय काढायचा नाही. हे बघ, जितकं तू बाळाबद्दल बोलणार तितका तुला जास्त त्रास होणार. तुला त्रास झालेला मला नाही बघवत. नाही, सावी बरी होईपर्यंत मला हे कोणालाच सांगता नाही येणार. आपण तुझ्यासाठी माळ बनू. हा, छान छान माळ बनू. चल. हे कसं घालायचं? जातच नाहीये. मला माळ करायची. सावी काय करतेस हे? आणि ती सुई आण इकडं. मला माळ बनवायची. सावी, ती सुई हाताला लागल की. दे इकडं. मी नाही देणार. मला माळ बनवायची. मी नाही देणार. तुला माळ बनवायची आहे ना, मग मी बनवून देतो. आधी सुई दे इकडं. सावी, सुई सोड. सोड लवकर. सोड. माझी सुई घेतली. मला माळ बनवायची आहे ना. सावी, मी देतो की तुला माळ बनवून. हे बघ कसा सुई मध्ये दोरा होतो बघ. तुला नाही येत. असं नाहीये, येतं मला. थांब की जरा.
मला. थांब आता करूनच दाखवतो तुला. फ्रेंडला काहीच येत नाही. बघ झाली माळ. आता मी ही माळ माझ्या भाऊलीला घालणार. दे. म्हणजे मी देणार तुला माळ, पण त्याआधी ना एक प्रॉमिस करायचं मला, की तू परत सुईला कधीच हात लावणार नाही. गुड. ही आहे. हे बघ, छान बनवली ना. आता आता आपण तुला माळ घालू. हा बरं तू खेळ आता, मी आलोच. हा? आपण तुझी माळ आर्या दीदीला दाखवू. हा एका दिवसासाठी गेलतीस ना? एका दिवसासाठी गेली होती का नाही? मग आत्ता उगवतीस वय? आईला बरं नव्हतं, त्यामुळे. आईची तब्येत बिघडली होती वय? मेली तर नव्हती ना तुझी आई? मग कशाला राहिली तिकडं? का कायमच जायचंय माहेरी? जायचंय का? परत जर माहेरी गेलीस का नाही तर कायमचं सोडून, लक्षात ठेव. आणि मला तुझी गरज नाही बरं का. पहिली गेली तुला केली, तू गेलीस ना तर तिसरी पण करेन मी. मला तुझी गरज नाही. नाही तू चुकलं, परत असं नाही करणार. नाही, व्हायलाच नाही पाहिजे, व्हायलाच नाही पाहिजे. परत जर तू तिकडे माहेरी गेलीस का नाही तर कायमचं पाठवणार नाही. लक्षात ठेव, तुझा डायरेक्ट जीव घेईन मी.
थोबाड काय बघते माझं? घरातली कामं कर. चल. तुझ्या तर ओय! असंच पाहिजे शिक्षा. माझ्यावर हसते काय? तुला तर मी आता सोडणार नाही. ही सुई तुमच्याकडे ठेवा. घ्या. अहो सावी खेळत होती हिच्याशी, चुकून तिला लागलं बिगलं असतं म्हणजे आपल्याला काळजी घ्यायला हवी ना तिची. आणि हे बघा, सुई, कात्री, सुरी अशी कुठलीच धारदार वस्तू ना तिच्या हाती लागायला नको, एवढं लक्षात ठेवा फक्त. हा भाऊजी, मी खरंच त्याची काळजी घेईन. हॅलो, हा बोल. थांब कुठं? थांब थांब. थांब. उघड. हे दरवाजा उघड. दरवाजा उघड म्हणणार मी. उघड की हे. तुझे ना लय लाड झाले. तुझा तो फ्रेंड काय, तो धैर्य, तो पण नाही आता. कोण वाचवणार आहे तुला? हा, उघड उघड. उघड उघड दादा, उघड. अरे काय करतोय तू? काय करतोय विचार की तुझ्या लाडकीला. अरे येड लावलाय तिने मला. आज पाडलंय तिनं मला, मुद्दाम पाडलंय. तुला माहितीये माझं कंबरड मोडलं असतं, हाड मोडलं असतं. नाही, मी तिला सोडणार नाही. अख्ख्या घरादाराला येड लावलंय तिनं, मी तिला सोडणार नाही. दादा बस झालं. फ्रेंड, हा ना, हा खोटं बोलतोय. त्यांनी त्या काकूंना मारलं. म्हणून मी शिक्षा दिली त्याला. ए बायको आहे माझी ती, काय वाटेल ते वागेन तिच्या बरोबर. तू मध्ये पडणारी कोण काय? बोला. बस झालं. इथून पुढं जर सावीला अशी काही धमकी दिलीस, नाहीतर तिला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास ना,
तर आज चुकून हाड मोडणार होतं तुझं. पुढच्या वेळेला मुद्दाम मोडीन, लक्षात ठेव. बघतो की नंतर बघतो. अरे वा, आमची सावी तर लई धाडसी आहे की. चुकीचं वागणाऱ्याला तिनं शिक्षा दिली. व्हेरी गुड. टायगर सारखी. हो, टायगर सारखी.